फ्रेंड्स, माझं नाव सुमित पाथेरे. कोकण निसर्ग या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही चाललोय मॅच घेण्यासाठी गावनवाडीवर. म्हणजे इथून जवळच गाव आहे. सर्व पोरं एवढी इच्छुक झालीत की त्यांनी मॅच ठरवले. ते एकदम वर जायचं आहे आम्हाला. तिकडे आमचं नायर आहे, तिकडेच जायचं आहे मॅच घेण्यासाठी. तर आता आम्ही चाललोय. इथून जवळपास आम्हाला अर्धा एक तास लागेल पोचायला वरती. पाहूया. मित्रांनो, पाहताय आता मुलं खेळायला चाललेत, तर त्यासाठी गावदेवीचा आशीर्वाद घेऊन चाललेले आहेत खेळण्यासाठी. इकडे समोर मंदिर आहे, आपण पाहू शकताय. आता आशीर्वाद घेतलेला आहे आणि आता चाललेले आहेत. त्या अर्ध्या रस्त्यात आलोय, म्हणजे माळावर आलोय. इथे आमचं माळ आहे आणि आम्हाला तिकडे वरती डोंगरावर जायचं आहे. म्हणजे ते वरती डोंगरावर गाव आहे गावनवाडी. त्यांच्याबरोबरच आम्ही मॅच आज ठरवलेली आहे. आज तिकडे चाललोय खेळण्यासाठी आम्ही. मित्रांनो, आता आम्ही डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आम्ही आता अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलोय, पण खूप थकलेले आहेत सर्व. पाहू शकताय आपण त्यांच्या चेहऱ्यावर किती थकलेले आहेत. मित्रांनो आता आम्ही आलोय सपाटावर. खूप सुंदर असं दृश्य आहे इथलं. पाहू शकताय तुम्ही. सुंदर अशी तुडुंब भरलेली सावित्री नदी. त्याच्यात आमच्या पायथ्याशी असलेले आमचं उंबरशेत गाव आहे. इथे खाली या डोंगराला लागूनच आहे. तसं आमचं गाव म्हटलं तर मध्येच आहे. पाहू शकता आपण. या साईडला पण डोंगर आहे, या साईडला देखील डोंगर आहे. चारी बाजूने डोंगर आहे. त्याच्यामध्ये आमचं हे गाव आहे उंबरशेत. तर आपण पाहू शकता सर्व मुलं उघडी झालेली आहेत, कारण का खूप ऊन लागत आहे म्हणून टी शर्ट काढलेले आहेत त्यांनी. खूप गरम होतोय. तर मित्रांनो, हे पाहताय सर्व डोंगरावर हिरवं गवत आहे. तर हे 8 दिवसापूर्वी ते चक्रीवादला मुले पाऊस झालेलं, त्याच्यामुळं हे गवत रुजलेलं आहे. आणि आपण पाहू शकता ही सर्व मुलं खूप थकलेले आहेत. मी देखील खूप थकलेलो आहे आता. अर्ध्या रस्त्यात आलोय, म्हणजे अर्ध्या जंगलात आलोय, डोंगर भागात. तर इथे आम्ही भेंडी पोचलेलो आहे. म्हणजे आमच्या इथं भेंडीचं पाणी आहे, ते आपण पाहू शकता. इथे उतरलेला आहे तो पाणी पिण्यासाठी. समाधान आहे तो. खूप तहान लागलेली, थकलेले आम्ही चालून खूप. तर आता इथून जवळ
10 मिनिटाच्या अंतरावर गावनवाडी गाव आहे, तिकडेच जायचं आम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय गावनवाडी गावामध्ये. आपण पाहू शकताय सर्व हे घरं, आजूबाजूचा परिसर पाहू शकता. ही घरं. आता पोचलोय आम्ही गावनवाडीवर. तसे इथे आंब्याची बाग लावलेली आपण पाहू शकता इकडे. हे सुंदर असं गाव गावनवाडी पाहू शकता आपण. असं उंच असं भागात असलेले, डोंगर भागात असलेला हा गाव आहे गावनवाडी. तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोचलोय गावनवाडीच्या मैदानामध्ये. आपण पाहू शकताय सर्व इकडे मुले बसलेले आहेत. तर मित्रांनो आता टॉर्च उडवण्यासाठी आलेले आहेत. आपण पाहू शकताय अंकेश बाईत आणि अविनाश बाईत, उंबरशेटचे कॅप्टन आणि गावनवाडीचे कॅप्टन. टॉर्च आता उडवलेलं पाहूया. आणि अविनाश बाईत याने टॉर्च जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचं सांगितलेलं आहे गावनवाडीला. नियम सांगताना तो लाल ना आव्या सोबत तो लाल झेंडा आहे बघ, दिसला ना, तिथून अशी लाईन आहे. पण ती लाईनच आहे ना, त्या पाठी लाईन आहे. हां, तर विकेटच असेल लाईन आहे. ही झोपेची अशी लाईन आहे ना, तिथून अशी लाईन होती. कंपाऊंड केला डायरेक्ट षटकार आहे आणि इकडे बांध असा केला बांध आहे बघ. या जर कंपाऊंड डायरेक्ट पडला तर पहिले तर त्याच्यात राहिला तर दोन दिले तर पुढे गेला ना टप्पा गेला वर चौका. ठीक आहे, डायरेक्ट तो बांधच म्हणजे बांधाच्या वर तिथं ती लाईन, तो बांध तो भाजलेला आहे. त्याची लाईन हा ती सावर आवडण्याचा इथपर्यंत सावर आणि ही लाईन तो बांध. इकडे पण षटकार आहे ना. हा इकडं पण आहे. त्या जिथे तिथे आई साहेब ना, तिथं मध्ये लाईन आहे म्हणजे त्या सावरीची लाईन आहे. पोरं असतीलच पाठते. ठीक आहे, आणि हा बांधापर्यंत ना. हा हा, आणि या बांधाच्या इकडे गेला ना, हा बघ बांधा जर तिकडे पडला डायरेक्ट दोन आणि हे बघ उभा आहे हा लाल. तर पाहू शकताय लहान पोरांनी देखील इकडे मॅच घेतलेली आहे, ठरवलेली आहे गावनवाडी बरोबर. तर अजून वाटतं गावनवाडीचे काही खेळाडू आलेले नाही आहेत, तर येतीलच आता थोड्या वेळात. त्यांचं देखील सामना आहे. काल वाटतं गावनवाडी या संघाला यांनी पराभूत केलेलं. काल आमच्या इकडे आलेले गावनवाडी संघ, आज हे इकडे आलेत. आम्ही इकडे आलो आहे गावनवाडीत मॅच घेण्यासाठी. तर पाहूया. चारी बाजूनी सुंदर असं डोंगर आणि त्यामध्ये हे असलेलं गाव गावनवाडी डोंगर भागात. आणि हे सुंदर अशी खेलपट्टी पाहू शकता आपण गावनवाडी या गावामध्ये. खरंच खूप सुंदर असं हे दृश्य आहे कोकणातलं, पाहू शकता आपण. इकडेच लहान मुलांची देखील मॅच होणार आहे.
बरोबर आहे बॉल आहे बॉल घे अरे मगाशी ह्या दादाने पण काढला हे सार्थक माहिती सार्थक तर मित्रांनो आता मॅच खेळून झालेली आहे. मॅच खेळून आम्हाला खूप मजा आली. तसं आम्ही 3-0 आम्ही हरलोय. सामने पण तसेच झाले, टफ झाले एकदम सामने. खूप मजा आली. खेळामध्ये ही हार जीत असतेच, कधी ना कधी आपल्या संघाला हार मानावी लागते. तसंच काल आलेले गावनवाडीची मुलं आमच्याकडे, त्यांना आम्ही हरवलं होतं, आज त्यांनी आम्हाला हरवलंय. खूप मजा आली. आणि पाहता आता हरून झाल्यावर पोरं इथे खूप मजा करताना पाहू शकताय. इथे आंबे पाडतात, झाडावर वाटतं आंबे आहेत, तिकडे आंबे पाडतात आपण पाहू शकता. सर्व मुलं इथे. मित्रांनो इथे आंबा तर एकच दिसतोय, पण पाडायला 10 जण पाहू शकता आपण. आंबा फक्त एकच आहे वरती. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.